सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण तिसऱ्या ज्योतिर्लिंगाबद्दल बघणार आहोत। तिसरं ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर। महाकालेश्वर हे उज्जैन मध्ये स्थित आहे आणि ते असे एकमेव शिवलिंग आहे जे दक्षिणमुखी आहे। आपण बघतोच की दक्षिणमुखी जर मारुती असेल तर तो लवकर पावतो असं आपण ऐकलेलं आहे। तसंच महाकाल म्हणजे लवकर पावणारे देव, सगळं म्हणजे महादेव लवकरच पावतात कारण ते भोलेनाथ आहेत। पण महाकालेश्वर म्हणजे तुम्ही तिथे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईलच कारण ते दक्षिणमुखी आहेत। आणि आपण ऐकलेलं आहे की हनुमानजी बद्दल की दक्षिणमुखी हनुमंताला जर आपण विनंती केली, काही मागितलं की ते लवकर प्राप्त होतं। तर तसंच आहे। आणि महारुद्र म्हणजे हनुमानजी महारुद्राचेच अवतार आहेत, म्हणून तर ते महारुद्र म्हणजे त्यांना म्हटलं जातं महारुद्र। आपण जाणतो की मारुती हे महादेवांचे 11वे अवतार आहेत। तर तसंच आता आपण महाकालेश्वरांबद्दल बघूया। आता महाकालेश्वर हे उज्जैन मध्ये स्थित आहेत। तर उज्जैनला अगोदर अवंती नावाच्या नगरीनं ओळखलं जायचं। तिथे एक वेद नावाचे ब्राह्मण राहत होते। ते ब्राह्मण दररोज पार्थिव शिवलिंग बनवायचे आणि त्याची पूजा करायचे। म्हणजे दररोज त्यांचा नित्यक्रम होता की दररोज पार्थिव लिंग बनवायचं आणि त्याची पूजा अर्चा करायची, होम हवन करायचं। म्हणजे अगोदरच्या काळात जसं होम हवन म्हणजे श्रेष्ठ भक्ती होती, जसं कलियुगात नामस्मरणच श्रेष्ठ भक्ती आहे आणि देवाला प्राप्त करून घेण्याचं साधन आहे, तसंच त्या काळामध्ये होम हवन होतं। तर ते दररोज होम करायचे आणि पार्थिव महादेवाचं शिवलिंग स्थापन करून त्यांची पूजा करायची। तर त्यांना 4 मुले होती, मग ते पण त्यांच्या वडिलांसारखे महादेवाची सेवा करणं, पूजा करणं हे पण त्यांची 4 मुले पण करायची। तर असं दररोजचं सुरू असता एकदा एक राक्षस, जो राक्षस दूषण नावाचा राक्षस, त्याला ब्रह्मदेवानं अजयत्वाचं वरदान दिलं होतं। म्हणजे तू जिंकणार, कुठे लढाई असं केलं तरी जिंकणार असं। पण महादेवासमोर कोण टिकणार होतं? तर असाच हा दूषण नावाचा राक्षस सगळीकडे जाऊन सगळ्या म्हणजे ब्राह्मणाला मारायचा, त्यांनी जर पूजा करत असले तर त्यांना अडवायचा। म्हणजे वर्चस्व जर राक्षसाला मिळालं तर प्रत्येक राक्षस तसाच करत आलेला आहे। देवांकडून वरदान प्राप्त करून घेऊन ते मग जनतेला पृथ्वीवर असा त्राही हे करणं आणि त्रास देणं अशा गोष्टी प्रत्येक राक्षस करायचा। तसंच या दूषणनं पण केलं आणि तो ब्राह्मणाला पूजा अर्चा करू देत नव्हता, त्रास देत होता। मग नंतर तो उज्जैन मध्ये आला, तिथलच्या ब्राह्मणांना हे करायला। मग त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला मारणं हे करणं। तर जिथं हे पार्थिव शिवलिंग बनवलं होतं, दररोज ज्या वेद ऋषींचा नित्यक्रम होता, तिथंच त्यांना म्हणजे त्या मुलांना, त्यांच्या 4 मुलांना असं होतं की महादेवाची भक्ती केल्यावर आपल्याला कोणीही मारू शकत नाही, असं त्यांची शिकवणच होती। म्हणून ते काय केले, जेव्हा तो राक्षस हा कर्मच माजवायला आला होता तेव्हा ते शांत महादेवासमोर बसले आणि ते त्यांचं ध्यान करू लागले, जप करू लागले, महादेवाची आराधना करू लागले। तर ते आले, सगळ्या त्या राक्षसाने त्याचे 4 राक्षस 4 दिशांना पाठवले सगळ्या ब्राह्मणांना मारण्यासाठी आणि ते वेद ऋषीच्या मुलांजवळ आले। पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता आपली आपली आराधना त्यांनी सुरू ठेवली, जप सुरू ठेवला, महादेवांना आठवणं, त्यांची सेवा करणं सुरू ठेवली, ध्यान करणं सुरू ठेवलं। आणि हे बघून मग त्या दूषण राक्षसला राग आला, म्हणजे मी मारायला आलो तरी हे घाबरत नाहीयेत, म्हणजे हे पूजेमध्ये इतके लीन झालेले आहेत। तर तो वार करणार त्या चौघांवर इतक्यामध्ये तिथे महादेव प्रगट झाले। म्हणजे एवढ्या गर्जनेनं प्रगट झाले, ते हुंकार देऊन असे प्रगट झाले, जोरात आवाज काढून त्या पार्थिव शिवलिंगातून। आणि त्या आता सगळे बाकीचे राक्षस पळून गेले आणि त्या राक्षसाला त्यांनी हुंकारानंच हे केलं, मारलं। म्हणजे जोरात गर्जना केली हुंकारानं, म्हणून ते पण राक्षस पळून गेले आणि त्याला मारलं दूषण राक्षसला। त्याच्यानंतर मग ते प्रसन्न झाले महादेव आणि त्या 4 यांना सांगितलं की मृत्यू तुमच्या समोर होता
तरी पण तुम्ही माझी आराधना सोडली नाहीत, माझी सेवा सोडली नाहीत, माझा जप सोडला नाहीत, तुम्हाला काय मागायचं ते मागा. तर ते ब्राह्मण नव्हते, मग त्यांनी मोक्ष मागितला. म्हणजे आम्हाला आता इथं नाही राहायचंय, आता आम्हाला मोक्ष मिळू द्या, म्हणून त्यांना महादेवानी मोक्ष प्रदान केला. आणि त्यांनी अजून एक मागितलं, तर तुम्ही इथं आमच्या सेवेमध्ये उत्पन्न झाला आहात, तुम्ही स्वतः आला आहात, तर जगकल्याणासाठी या पृथ्वीच्या रक्षणासाठी तुम्ही इथंच राहा, तुम्ही इथं स्थायिक व्हा. तर तसं म्हणल्याच्या नंतर महादेवांनी तिथंच आपलं लिंग स्थापन केलं आणि ते दक्षिणमुखी होतं आणि ते काळाला म्हणजे यांच्या काळावर ते आले होते, म्हणून तिथं कालेश्वर हे नाव पडलं. आणि असंही आहे की ते काळात जोपर्यंत काळ राहील तोपर्यंत महाकाल राहतील, म्हणून ते त्याच्यामुळं पण महाकालेश्वर असं नाव पडलं. आणि भक्तांच्या रक्षणासाठी आणि समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी तिसरं ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर उज्जैनमध्ये स्थित झाले, स्थापन झाले. अशी महाकालेश्वराची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जय महाकाल. आणि अजून एक गोष्ट तिथलची मला ऐकण्यात आली की तिथं म्हणजे कोणताही राजा, म्हणजे तिथं उज्जैनचा राजा फक्त महाकाल आहे, तर कोणीही राजा तिथं मुक्कामाला राहू शकत नाही. कारण असं थोडंसं ऐकण्यात आलेलं आहे, खरं काय माहीत नाही, मात्र ऐकण्यात आलं म्हणून मी व्यक्त करायले की तिथं म्हणजे महाराज म्हणजे आपल्या याचे समजा आता पहिलेच्या काळात राजे महाराजे प्रत्येक राज्याला एक होते, त्यांचंच राज्य म्हणजे ते एकच राजा सगळं राज्य सांभाळायचा, असा काळ होता तेव्हा. पण तेव्हापासून पण जर महाकाळच्या दर्शनाला जर कोणता राजा आला तर ते तिथं मुक्कामाला थांबू शकत नव्हता. बहुतेक तिथं त्यांना ते बघायचं नाही असं काहीतरी असावं, त्याच्यामुळेच तिथं कुणीही राजा थांबत नव्हता. तर अशी माहिती होती म्हणून मी सांगितली. माहित नाही मला खरं तर, पण ऐकण्यात आली म्हणून सांगितली. तुम्हाला महाकालेश्वराची कथा कशी वाटली? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कशी वाटली ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.